मागच्या मॅचला जितू ज्या पद्धतीने आपण पाहिलं की वेदांत या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच मिळाला, कारण त्यांनी 4 विकेट घेतल्या, फक्त एकच धाव दिली, तेही स्लॉग षटकात जिथे धावांचा पाऊस पडतो तिथे थोडं थांबवलं होतं फलंदाजांना आणि म्हणूनच त्या ठिकाणी वर्चस्व सिद्ध केलं शिवकर संघाने आणि त्या क्षमा असावी मोरबे संघाने आणि या फेरीत प्रवेश केलाय. चला मॅच स्टार्ट, प्ले द गेम. फर्स्ट बॉल टू गो. सामना करेल संकेत. शॉर्ट चेंडू पुल केलाय, गॅप शोधलाय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, 2 बाउन्स सीमा पार, डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सुंदर फटका, चौकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा घेतलाय फलंदाज संकेतने आणि खरं तर आवश्यकता देखील आहे, कारण 4 षटकांचा मॅच आहे, प्रेशर क्रिएट करावं लागेल गोलंदाजांवरती आपल्याला. ओहो, व्हॉट अ कॅच. फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडलाय, सरळ गोलंदाजाच्या हातात चेंडू दिला आणि हा पहिला धक्का मोरबे संघाला. डीजे मास्टर रॅपिडली फटका खेचला होता फलंदाजाने. असं सुनिश्चित होतं जर हा चेंडू गोलंदाज पकडत नाही तर हा चौकार होऊ शकला असता, बट निर्णायक क्षणी प्रॉपर टायमिंग मध्ये हात त्याचा काय चेंडूवरती जातोय आणि हा पहिला विकेट मिळालाय गोलंदाज मयूर घरतला. शिवकर संघाला खरं तर यावेळी थोडंसं प्लस पॉईंट म्हणता येईल, कारण एक चांगला ताकदीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय संकेत भगत. त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज हनुमान फडके ऑन स्ट्राइक. शेवटचा मॅच आजच्या दिवसातला आपण पाहतोय, 4 षटकांचा मॅच असेल आणि सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या आणि 1 विकेट. मयूर घरत याचा ब्लॉक हॉल स्वरूपाचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय फलंदाजांनी. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. जर या ठिकाणी बॅट्समन सुटले असते तर निश्चितच हा विकेट रनआउटचा मिळाला असता, पण निर्णायक क्षणी अंतिम क्षणी कॉल दिलाय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने आणि माघारी परतावं लागलं बॅट्समनला आणि निश्चितपणे 1च धावेवर समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5 धावा. सुंदर असं मैदान आपण पाहतोय, चारी बाजूला आपण चौकार षटकार खेचू शकतो. पूर्ण मैदानाची सजावट जर बघितली तर आयोजकांचं विशेष कौतुक करायला पाहिजे, कारण एक चांगली देखणी स्पर्धा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज खूप साऱ्या लोकांनी या स्पर्धेला सहकार्याची भूमिका दाखवली, ज्यांची नावं आम्ही दिवसभर घेतली, परंतु मुख्यतः 4 दिवस ज्यांचं काम अमूल्य असेल असे डीजे सिस्टीम नितीनजी पाटील, जयजी सिनारे दुंद्रे यांचं विशेष आम्ही धन्यवाद देऊ. उत्कृष्ट साऊंड सिस्टम त्यांच्या माध्यमातून आज दिवसभर पाहायला मिळाली. ही स्पर्धा अखाती देशांपर्यंत पोहोचवण्याचं काम, लाईव्ह टेलिकास्ट करण्याचं काम जे करतायत ते आई एकविरा लाईव्ह इव्हेंट आणि WTC यांच्या माध्यमातून होत आहे, यांचंही विशेष धन्यवाद. शॉर्ट चेंडू ऑफ साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद, बॅक टू द बॉलर. हा चेंडू सरळ डीप लॉंगच्या क्षेत्रात, अजून 1 विकेटचा पतंग. डीजे या ठिकाणी विकेट नंबर 2. दोन्ही ओपनर्स मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे सनीला यावेळी संधी मिळाली होती, बट पहिल्या चेंडूवरती त्याचा विकेट प्राप्त झालाय. नवीन फलंदाज प्रणय उलवेकर. प्रणय आणि हनुमान याच्यावरती आता जबाबदारी येऊन ठेवली, कारण पहिल्या षटकात 2 विकेट प्राप्त झाल्यात शिवकर संघाला आणि शिवकर संघ लगातार समोरच्या टीमवर प्रेशर करतोय. मी इंटरव्ह्यूमध्ये दोन्ही कॅप्टन्सनी म्हटलंही होतं की समोर ताकदीच्या टीम आहेत, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू, शिवकर संघाचे कर्णधार म्हणाले होते. आणि त्या पद्धतीनेच सुरुवातीच्या पहिल्या षटकातच गोलंदाजांनी करिश्माई गोलंदाजी केली.
मयूर घरत, जिथे पहिल्या षटकात आल्या 2 विकेट्स. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेणारा हा खेळाडू. लाऊड अपील होती, उंची जास्त होती खरं तर या चेंडूवरती आणि नक्कीच पंचांनी त्याला नॉट आऊट दिलाय. डॉट चेंडूची सांगता या पहिल्या षटकात फक्त 5 धावा आतापर्यंत येत आहेत. म्हणजे कशा पद्धतीने मोरबे संघाची फलंदाजी बघा. सुरुवातीच्या पहिल्या षटकात ज्यावेळी ओपनर्स मैदानाबाहेर जातात त्यावेळी एक प्रेशर तयार होतं आणि ते प्रेशर आत्ता मात्र संपूर्णपणे प्रणय उलवेकर याच्यावरती पाहायला मिळालं. मयूर घरत यावेळी लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने कॉलिंग चुकलं आणि जिथं कॉलिंग चुकतं अशा पद्धतीने हादसे होतात. अजून एक विकेटचा पतंग. बॅक टू बॅक 3 विकेट्स या ठिकाणी या षटकात आतापर्यंत गेल्यात आणि मोरबे संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलंय. मयूर घरत या खेळाडूंनी खूप जास्त प्रभावित केलंय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच बहारदार खेळ केला होता आणि तेच कन्सिस्टन्सी, तेच सातत्य टिकवलंय या मॅच मध्ये सुद्धा. पहिल्या षटकात निर्णायक मॅच मध्ये 3 विकेट्स खरं तर ही विकेट रनआउटच्या स्वरूपात जरी मिळाली असली तरी सुद्धा पहिल्या षटकात आल्या त्या 3 विकेट. धावसंख्या होते ती 5. उर्वरित 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि एक मोठी धावसंख्या रचावी लागेल कारण समोर एक ताकदीची टीम आहे आणि अशा टीम समोर तुम्हाला एक फायटिंग टोटल तरी बनवावं लागेल. अबाउट 40 रन्स या मॅचला तुम्हाला डिफेंडेबल टोटल होऊ शकतं. बट या सिच्युएशनला 3 विकेट गेल्यानंतर आता फलंदाजी करण्यासाठी स्ट्राइक वरती आहे हनुमान. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धेश ढवळे. यावेळी बॅटच्या रडार मध्ये घुटना टेक तमाशा देख. उत्कृष्ट फटका, दर्जेदार हिट, डीप मिड विकेट आणि मिड ऑन क्षेत्र मधोमध मारलेला हा षटकार. मान फडके या खेळाडूवर मात्र मोठी एक जबाबदारी आहे. षटकार आलाय, 6 धावेने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 वरती. 1-1 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे आणि खरं तर या मॅच मध्ये सुरुवातीपासूनच शिवकर संघ हावी ठरताना पाहायला मिळाला परंतु आवश्यकता होती अशाच फटक्यांची. बॅक टू बॅक बरोबर शॉर्ट चेंडूला पुल केला आणि तो सक्सेसफुल देखील झाला. डीप लॉंग ऑन क्षेत्रात आलाय हा उत्कृष्ट षटकार. $17 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सिद्धेशच्या पहिल्या चेंडूंवरती 2 षटकार खेचलेत. या खेळाडूकडे आता मात्र कॉन्फिडन्स, त्याची बॉडी लँग्वेज दाखवते की येणाऱ्या चेंडूवर प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आहे आणि ती सुरुवात त्याने केली आहे. यावेळी फटका फसलाय, टायमिंग चुकलं, पॅडवरती जाऊन चेंडू आदळतोय. असं वाटलं होतं की या चेंडूत सुद्धा मोठा फटका येईल बट डॉट चेंडूची सांगता कमबॅक केलंय गोलंदाजाने खरं तर यावेळी शिवकर संघाच्या. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हनुमान उंच उंच मोठे मोठे फटके खेळतोय. 2 षटकार या षटकात आलेत, 17 वरती टोटल पोहोचले. यावेळी ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लॉंग लेगला चेंडू अडवला जातोय, बॅकफुट पॉइंटला चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळतीये आणि आपण पाहतोय की हनुमान आणि त्याच्या सोबत असणारा राहुल ज्याला आता स्ट्राइक मिळाले आणि या 2 खेळाडूंनी जर पार्टनरशिप बिल्ड केली तर शिवकर संघ थोडासा
या मॅच मध्ये जो त्यांनी सुरुवातीचा दबदबा केला होता तो थोडासा प्रेशर थोडासा अनुमान किंवा त्याच्या साथी खेळाडूचा रिलीज होईल आणि त्या पद्धतीनेच खेळ चालू आहे. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याची आवश्यकता. या दोघांमध्ये आतापर्यंत तब्बल 13 धावांची पार्टनरशिप होतीये. ओहो, रॅपिड बॉल, रॅपिड फायर. बॅट्समन चकवा दिलाय आणि चेंडू विकेट किपरकडे पोहोचतोय. अजून एक डॉट चेंडूची सांगता. या षटकात 4 चेंडू पहिल्या आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि जिथे 13 धावा आल्यात. पहिल्या षटकात आल्या होत्या तब्बल 5 धावा जिथे 2 विकेट्स घेतल्या होत्या मयूरने आणि त्यानंतर सिद्धेशच्या या षटकात 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती घेतले. त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फक्त 1 धाव. क्या बात आहे, चांगलं कमबॅक. ह्यावेळी मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी, बरोबर रडार मध्ये चेंडू होता. डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वरून खेचलेला उत्कृष्ट षटकार. अजून एक मोठा फटका. दोन षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या षटकात 19 धावा कुठल्यात असं वाटलं होतं की गोलंदाज कमबॅक करतोय, परंतु शेवटच्या चेंडूत यावेळी राहुल सुद्धा हवी ठरला आणि त्यांनी षटकार खेचलाय. चांगला फाईट मॅच बघायला मिळेल. दोन्ही संघांना संधी आहे टॉप 8 मध्ये पोहोचण्याची आणि जिथे एक टीम ऑलरेडी क्वालिफाय झाली आजच्या दिवसातली ती म्हणजे करंजाडे. या मॅच मधून विनिंग टीम डायरेक्ट तिकीट पक्क करेल. मंडेचं फायनल दिवसाचं तिकीट जर आपल्याला मिळवायचं असेल तर या मॅचला आपल्याला ताकदीने खेळावं लागेल, जिंकावी लागेल. 2 षटकात धावा बनवल्यात. आपण पाहतोय मोरबे संघाने 24, अजूनही 12 चेंडूंचा खेळ या इनिंगचा बाकी. तिसरं षटक सोपवलंय गोलंदाज धीरज ढवळे याच्याकडे. नेरे विलेंज एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. फिल्डिंग व्यूअर्सना जर आपण बघितले डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. यावेळी शॉर्ट लॉंग लेग आणि आपण बघितलं ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हतं त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला. नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा सुंदर बॅटिंग कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेने धावसंख्या होते 26. 26 पर लॉस ऑफ 3 विकेट, 26 धावा. आपण पाहतोय की या क्षणाला राहुल नावरेकर आणि त्याच्या सोबत हनुमान बॅटिंग करतायत. बॅटच्या रडार मध्ये स्ट्रेट सरळ साइड स्क्रीनच्या वरून युट्यूब कॅमेरा डोक्याच्या वरून हा येतोय षटकार. पडके 7 चेंडू आतापर्यंत फेस केले आहेत. 22 धावा नॉट आउट क्रीज वरती अजूनही तैनात आहे, जिथे 3 षटकारांचा समावेश. मोरबे संघाची एक बाजू संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्या पद्धतीनेच खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून सुरू आहे. प्रत्येक खराब चेंडूवरती मोठा फटका आलाय. क्या बात आहे, उत्कृष्ट शॉट्स. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज 2 चेंडू टाकलेत, 8 धावा खर्च केल्यात. अहो यावेळी या अगोदरच्या शॉट मध्ये आपण बघितलं ताकद होती आणि आता मात्र नजाकत पाहायला मिळाली. पॅडल स्वीप, चेंडू सरळ डीप लॉंग लेग बाउंड्री बाहेर, षटकार. फाडू बेकार. यो काय भांडी घसील काय, झाडू मारील काय, बेकार बॅटिंग आहे रे याची. $38 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मयूरनी चांगली बॉलिंग केली होती, परंतु त्यानंतर सिद्धेश आणि धीरज महागडे ठरतायत. क्या बात है, लगातार हनुमान बजरंग बली ज्याची ताकद कशी असते ती ताकदीचा नमुना पेश करतोय. व्हॉट अ बॅटिंग. अजून एक षटकार. रो मध्ये 3 षटकार आलेत. हॅट्रिक.
9 चेंडू आणि 34 धावांची खेळी करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कर्दनकाळ ठरतोय गोलंदाजांचा. शिवकर संघ आता विचाराला भाग पडावा लागेल, कारण या क्षणाला हनुमान ज्यांनी सगळ्या ताकदीने या मॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती आक्रमक फटके घेतलेत. धीरजच्या या षटकात आतापर्यंत खर्च झाल्यात तर तब्बल 20 धावा, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. धीरज प्रेशर क्रिएट झालाय. हनुमान बॅटिंगचा फ्लो बघा, प्रत्येक येणाऱ्या चेंडूला मोठ्या फटक्यांमध्ये तब्दील करणारा खेळाडू. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, डीप लॉंग लेग, ऍक्शन रिप्ले स्ट्रोक पाहायला मिळतात. एक सरळ तर एक आडवा, अशा पद्धतीने चौथा षटकार आलाय लगातार. डीजे मास्टर, तुम्हाला खरंच मी सकाळपासूनच तुमची प्रशंसा करतोय, नितीनजी पाटील आणि जयेश सिनारे यांची, कारण प्रत्येक शब्दावरती तुमच्याकडे गाणं आहे आणि विशेषतः म्हणून तुमच्या नावात दबदबा आहे संपूर्ण विभागात. वाईट बॉल आलाय. पराग गायकर यांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं यथोचित स्वागत आहे. पराग गायकर. ओहो, यावेळी बघा अजून एक मोठा शॉट, 5वा षटकार आलाय. या षटकात हनुमान, टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. पाच षटकार आलेत या षटकात आणि जिथे 33 धावा आलेल्या आहेत. व्हॉट अ बॅटिंग, क्लास इनिंग. आणि जो वैयक्तिक हनुमान खेळतोय, तब्बल ज्यांनी आतापर्यंत चेंडू फेस केले आहेत 11-46 धावा नॉट आउट आणि एक विक्रम होण्याची संधी आहे. 50 धावा अजूनही आजच्या दिवसात कुणी बनवले नाही. पहिली 50 बनवण्याची संधी. आणि याच मॅच मध्ये जर विचार केलात, दुसऱ्या बाजूला विकेट किपर असणारा खेळाडू ज्यांनी 6 बॉलमध्ये आधीच्या मॅच मध्ये ज्यांनी 6 चेंडूत 6 चौकार मारलेले आहेत, त्याच्यामुळे उत्तमकडे सुद्धा ही संधी येणार आहे. परंतु या क्षणाला हवी ठरतोय तो हनुमान. 50 धावा होणार का? मैदानाच्या आतमध्ये आतंक पाहायला मिळतो, हनुमानचा दबदबा पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये हनुमानची एवढी ताकदीची लढत, एवढी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये संपूर्णपणे वर्चस्व सिद्ध करतोय. गोलंदाजांचा कर्दरकार ठरतोय. 5 षटकार 1 ओव्हर मध्ये मारलेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम बॅटिंग त्यांनी केली होती, जिथे 20 धावांची एक बहारदार खेळी केली होती. हनुमान, आज दिवस हनुमानचा आहे. बजरंग बली ज्याच्या आतमध्ये घुसलेत का असं चित्र पाहायला मिळते, कारण प्रत्येक गोलंदाजाला षटकाराशिवाय या ठिकाणी पाणी पाजत नाही. उत्कृष्ट खेळ. शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज आशिष तुपे. ऑफ स्टंप वरती चेंडू होता. यावेळी दाद मागितली होती पंचांनी. यासाठीच पंच इशारा देत आहेत व्हाईट बॉलचं. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा होते. धावसंख्या 50 क्रॉस झालेली ऑलरेडी आणि 58 धावा ऑन स्कोर बोर्ड. क्या बात है. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लास पार्टनरशिप. दोन्ही फलंदाजांमध्ये सही तालमेल. यावेळी बॅटचा एज घेतलाय सरळ विकेट किपर कडे. बॉडी लँग्वेज खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची दाखवते की या विकेटवर ते समाधानी नाहीयेत. त्याला हनुमानचा विकेट घ्यायचा आहे. विकेट नंबर 4 डीजे मास्टर साठी संधी. डॉन मूव्हीतलं हे गाणं आणि खरोखरच डॉन सारखी पारी खेळतोय हनुमान मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा नॉट आउट आणि या क्षणाला खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंगने प्रभावित केलं, आपल्या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. 58 धावा, त्यामध्ये वैयक्तिक त्याच्या 46 धावा आहेत.
7 षटकारांचा समावेश. ऑफ स्टंपवरती चेंडू होता. बॅट्समन अपेक्षित होतं की हा वाईट बॉल असेल, बट पंचांनी लीगल डिलिव्हरी त्या ठिकाणी सिद्ध केली आणि आतापर्यंत या षटकात 1 धाव आली आहे, 1 विकेटही मिळाला, 1 डॉट चेंडू गेलाय, 2 धावा, 2 डॉट बॉल आणि 1 विकेट. बरोबर आहे, हेच करायला हवं होतं अगोदरही, कारण जिथे दुसऱ्या बाजूला एक ताकदीचा फलंदाज आहे त्याला स्ट्राईक द्यायची आहे. जिथे 46 धावा नॉटआउट खेळतोय, 7 चेंडू ज्यांनी फेस केलेत त्याला संधी देऊन मोठ्या धावांची 11 चेंडू फेस केले, ज्यांनी 46 धावा केल्या आहेत, अशा खेळाडूला संधी द्यायची आणि तेच यावेळी विनीतने केलं. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 59. शेवटचा आणि अंतिम षटकातले काही चेंडू बाकी. स्ट्राईकला ऑन स्ट्राईक हनुमान. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष तुपे. प्रेशर असेल कारण समोर एक मोठी ताकद आहे. बॅटचा एज घेतलं आणि सरळ विकेट किपरकडे चेंडू जातो आणि होणाऱ्या वादळाला शांत करण्याचं काम यावेळी तुपेने केलंय. फलंदाज हनुमान बॅक टू डगआउट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हनुमानसाठी. क्या बात आहे, व्हॉट अ बॅटिंग, क्लास बॅटिंग, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. पॅडल स्वीपचे 2 षटकार ते क्लास होते, क्लास. एखाद्या गुणवंत खेळाडूकडे तशा पद्धतीचे फटके पाहायला मिळतात आणि हनुमानची आजची पारी आणि या क्षणाला जे निर्णायक मॅचमध्ये डू ऑर डाय सिच्युएशनला महत्वाची मॅचमध्ये त्यांनी खेळलेली ही पारी यादगार राहील. 46 धावा. तब्बल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड झाल्यात 59. 2 चेंडू बाकी. फुल टॉस चेंडू. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा पार मिड विकेटच्या क्षेत्रात षटकार. नावडेकर नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. स्कोर कार्ड 65 धावा. पुन्हा फुलटॉस आणि यावेळी बॅक टू बॅक रो मध्ये उत्तुंग असा षटकार. क्रीज मध्ये जर बघितलं तर नवीन फलंदाज गेला होता आणि त्याने बॅक टू बॅक दुसरे षटकार 2 खेचलेत. क्या बात आहे. वयाने खरोखर इझी पिकअप, प्रॉपर पिकअप. जर बघितलं तर क्रिकेटिंग स्ट्रोक बघायला मिळाले आणि ज्या पद्धतीने अगदी कमी वयाचा खेळाडू आणि त्यांनी बॉलरची गती ओळखली, टायमिंग ओळखला आणि त्या पद्धतीने लाईन लेंथवरून ते चेंडू घेतलेत. एक फुलटॉस, दोन्ही फुलटॉस चेंडू आणि दोन्ही षटकारावर पाठवलेत. क्या बात आहे, वेल बॅटिंग. मोरबे संघाने पहिल्या 4 षटकात धावा बनवल्यात तब्बल 71 धावा आणि 72 धावांचं एक मोठं डोंगर उभं केलंय समोर शिवकर संघासमोर. काय होणार? खरं तर 72 धावांचं आव्हान या खेळपट्टीवरती खूप मोठं आहे. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी धावसंख्या म्हणता येईल आजच्या दिवसातली. 72 धावांचं एक मोठं टोटल कशा पद्धतीने या ठिकाणी चेस करणार. शिवकर संघ त्या ठिकाणी सक्षम आहे, त्यांच्याकडे ताकदीचे बॅट्समन आहेत ज्यांनी याच मैदानावरती आजच्या दिवशी एक रेकॉर्ड सुद्धा केले. 6 चेंडूत 6 चौकार खेचून ज्यांनी एक विक्रम आपल्या नावावरती कोरलाय तो उत्तम पाटील त्या टीम मध्ये आहे. त्याच्यामुळे मॅच बनू शकतं. लक्षात घ्या, धावसंख्या किती मोठी असली तरी सुद्धा तुमच्याकडे असलेली गुणवत्ता, टॅलेंट या ठिकाणी तुम्ही सिद्ध करावं लागेल. 72 धावा या ठिकाणी चेस होऊ शकतात. येणाऱ्या 24 चेंडूत 72 धावा कशा पद्धतीने चेस करणार आपण बघणार आहोत. परंतु मायक्रोफोनवरती पुढचा आवाज आमचे परममित्र ज्यांची आज दिवसभर आम्हाला साथ लाभली, ज्यांचं अमूल्य योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलं असे वैभवजी भोपी सर हरिग्रामचे आहेत. परंतु आज नेरे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचा उत्कृष्ट आवाज आपण पाहिला. सगळ्यांचं मन भरून धन्यवाद देतो. कारण आज मी केतन पाटील पेंडवरून आदरणीय आमचे सौरभजी मस्कर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्हाला क्रिकेट कॉमेंट्री करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. माझ्यासोबत ते रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि सातत्याने त्यांचं प्रेम मागच्या 3 वर्ष सतत या ठिकाणी ते बोलवत होते. काही कारणास्तव यायला मिळत नव्हतं, परंतु आज आमच्या माध्यमातून आम्ही योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि
निश्चितपणे सौरभ भाई किंवा नेरेगावच्या संपूर्ण या टीमच्या आयोजकांना शब्द आहे, तुम्ही शब्द द्याल त्यावेळी या ठिकाणी निश्चितपणे आम्ही आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करू. आपली रजा घेतो आणि थांबतो. पुढच्या 4 षटकासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बोलवतो ते आमचे आदरणीय भोपी सर. थँक्यू. सन्माननीय केतनजी पाटील बेलोडे पेन वरून ते आज दूरचा प्रवास करून इथपर्यंत आला. खूप सुंदर समालोचन, आपण त्यांचा शुभ सन्मान अति करूया. आपण आज सर्व प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आपल्या सुंदर समालोचकानं, आणि मी इथे विनंती करेन की आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करूया. मी सन्माननीय श्री पांडुरंग गायकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज या क्रिकेट शृंखलेसाठी आपल्याला लाभलेले सर्वोत्कृष्ट समालोचक अगदी केतन पाटील यांचा हा शुभ सन्मान करतो आपण. झील केबल नेटवर्कचे ते ओनर आहेत आणि त्याने आम्हाला आज फ्री सर्व्हिस या क्रिकेट शृंखलेसाठी त्याने आम्हाला दिले. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. 5 दिवस ही त्यांना सर्व्हिस त्याने आम्हाला दिली आहे, त्यांचा अगदी आभार. आणि त्यासोबत आपण करूया हा शुभ सन्मान. थँक्यू केतनजी पाटील, त्यांचा आवाज आपण ऐकलात, धन्यवाद. बघा, मैदानामध्ये उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर इथे मोठी विकेट मिळाली. प्रणय म्हात्रे सारखा आक्रमक खेळाडू इथे बाद झालाय. रवींद्र पाटील कोंडलेचे पोलीस पाटील यांच्याकडून मोरबे संघाला शुभेच्छा येत आहेत. आणि अगदी आपण पुढचा सन्मान करूया. आई इक्विरा इव्हेंट्सचे आमचे संदेश, चला ठीक आहे, त्यांचं योगदान आपण पाहतोय, कारण खूप चांगलं टेलिकास्ट. कारण आतापर्यंत मी अनेक लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतो, परंतु संदेशनं फार अशा कमी वेळेमध्ये सगळ्यांना असं आकर्षित करून घेतलंय. कारण अनेक मोठमोठे कॉमेंटेटर्स अगदी त्याच्या प्रेमामध्ये पडतात या वाहिनीच्या, कारण इतकं क्विक त्याचा अपडेट आणि त्याच्यानंतर त्याचं लगेच आपण बघतो की ज्या पद्धतीने त्यांचा कॅमेरा वर्क असतं आणि त्यासोबत रिप्ले त्याचा क्विक असतो. खूप सुंदर. संदेश, जाऊया मैदानामध्ये. प्रणय चकेचा अंत झाला आणि स्कोअर कटचा प्रयत्न, आणखीन एक मोठी विकेट. मैदानामध्ये आपण उत्तम पाटीलचा खेळ संपलाय, ज्यानं मागील मॅच मध्ये सलग 6 बॉल 6 चौकार लगावले. तो खेळाडू या मॅच मध्ये 0 बरबाद. थँक्यू डीजे जयेश आमच्या भूमिकेमध्ये. जयेश आज 3ऱ्यांदा गाणं मी ऐकलं, खूप तुम्हाला आवडतं असं वाटतं मला. मैदानामध्ये आपण जाऊया. 2 चेंडूमध्ये सलग 2 विकेट. प्रणय म्हात्रे जो पहिला खेळाडू बाद झाला आणि त्यानंतर वन डाऊन आलेला उत्तम पाटील हे सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. विनीत फडकेची दमदार गोलंदाजी, 72चं टार्गेट आहे, आव्हान मोठे आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, दमदार बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली. खरं तर हनुमान फडकेची 46 धावांची ती इनिंग, तदनंतर फक्त 6 धावांची इनिंग. राहुलने साथ दिली, 4 धावांची इनिंग संकेत, आणि तदनंतर 1 धावेची विनीतनं आणि ओमकारनं एंड चांगला केला. शेवटच्या 2 बॉलमध्ये जे 2 स्कोरिंग शॉट 2 षटकार आले त्याच्या वैयक्तिक 12, त्यामुळे मॅच फार दमदार पहिली इनिंग आपण बघितली. आणि शॉट अँड पुल फटका चांगला आहे,
बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला हा संघर्षमय षटकार. अठरा पूर्णांक 0-0 रिक्वायर्ड रन रेट आपण बघतो, कारण 72 करायचे 4 षटकामध्ये. मानसिकता हीच ठेवावी लागेल. प्रत्येक 6 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत तर या मॅच मध्ये इन होता येईल. 6 धावा पहिल्या फलकावर. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र गाई केली जाणार नाही. दया क्षमा शांती ही मैदानाच्या बाहेर असे. क्रिकेटमध्ये असतं ते फक्त आक्रमण आणि ती व्हायला सुरुवात झाली. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मैदानामध्ये संकेत ढवळे हा खेळाडू तुम्ही बघताय, त्याचं आक्रमण बघतायत. पुन्हा एकदा खेळायचं होतं, यावेळेस गतीनं बीट केला आणि लाईन देखील पंच सांगतायत ये ओव्हर समाप्तीचा इशारा. पहिले षटक समाप्त झाले आणि फलकावर रन आले. टोटल 2 फलंदाज बाद 12 धावा. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 60. बघा चिमुकली तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते आणि खूप चांगला तिचा डान्स आहे. बरंच काही शिकते. मैदानामध्ये आपण जाऊया. पहिलं षटक समाप्त झाले. फलकावर धावा लागले. टोटल 12-18 चेंडूमध्ये विजयासाठी रन पाहिजे त्या 60 धावा. वेगानं खेळा ही विनंती आहे, कारण आता संध्याकाळचे 5:40 झालेत. मॅच संपवायची आपल्याला लख प्रकाशामध्ये. सूर्यास्ताला जाण्या अगोदर मॅच संपली पाहिजे. टार्गेट मनामध्ये ठेवा. उद्या नियम स्ट्रिक्ट असतील. आज देखील जेवढे नियम स्ट्रिक्ट आपण ठेवले तेवढेच उद्या देखील पाहायला मिळतील. पहिला सामना कोपरोली आणि हरिग्राम दोन्ही संघ जर आपण लाईव्ह पाहत असाल तर उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:15 वाजता सामना सुरू होईल, कारण उद्या फक्त एक संघ क्वालिफाय करणार आहोत आपण या स्पर्धेच्या सुपर अगदी 4 मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू ओमकार नावडेकरचा. सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला आणि इथे बॅटच्या रडारमध्ये आला नाही. सगळी जबाबदारी ती मयूर खळत आणि संकेत ठवले या 2 खेळाडूंच्या खांद्यावर, कारण दमदार गोलंदाजी होते. फुटवर्क अजिबात नाही. कडे खेळण्याचा प्रयत्न तिथे करतायत. दमदार गोलंदाजी सध्या साकारत असताना ओमकार नावडेकर 2 चेंडूमध्ये 2 निर्धावचंडी चेंडू फेकलेत. आता 16 मध्ये पाहिजे 60 धावा. 20 वर रिक्वायर रन रेट येऊन थांबलाय. जागावा लागेल. बॉल बॅक ड्राईव्हचा प्रयत्न. आणखी एक चांगला चेंडू. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा मोरबे संघ टोटली या मॅच मध्ये इन होईल आणि जेवढे मोठे फटके येतील, षटकार चौकार आले तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. सहारा शिवकरच्या दृष्टिकोनातून. लोवर फुल टॉस. प्रहार केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओ कॅच ड्रॉप. झेल कोणाचा सोडलाय. मयूर खरेचा जीवनदान देणं तुमच्यासाठी फार महाग ठरू देखील शकतं, परंतु येणारा काल ठरवेल. चौकार येताना तुम्ही बघाल धावसंख्या फलकावर धावा लागते त्या 16 धावा. आता 14 चेंडू विजयासाठी 56 धाव्यांची गरज आहे. आक्रमण जरूर केलं, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मधून ओमकारला साथ लाभली नाही. एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. अगदी आपण बघितलं धावांची इन्व्हेस्टमेंट फार चांगली राहिली आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. आणखी एक चांगला चेंडू. संधी देत नाहीयेत. मोठे फटके खेळण्याची, अगदी हात मोकळे करण्याची. जेवढं फलंदाजाला अगदी अडचणीमध्ये टाकता येतील, जेवढा शॉट त्याचा ब्लॉक करता येईल तेवढे प्रयत्न सध्या सुरू आहेत. डेंजर लाईन मधून गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय. अजून एक चेंडू शिल्लक राहिले. आता 13 मध्ये पाहिजे 55. येणारा बॉल देखील तेवढाच फार महत्वाचा आहे. संकेत देखील हा फटका लॉंग द कार्पेट. बॉल चालला लॉंग ऑन कडे. थोडीशी फंबलिंग. दुसरे धावेसाठी लगेच परिवर्तन झालं. डायरेक्ट हिट झालं, परंतु 2 रन पूर्ण झालेत. आता तिसऱ्यासाठी नकार दिला, कारण मयूर पुढे निघून गेले होते. ओव्हर खूप सुंदर राहिली. एक चौकार जरूर मिसफिल्ड झाला, परंतु ओमकारनं
या षटकामध्ये रन खर्च केल्या फक्त 7 धावा. आता 2 षटक समाप्त झालेत. फलकावर रन आहेत त्या 19 आणि 12 चेंडू. रन पाहिजे 53. बारा चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. सामना कठीण आहे परंतु अशक्य नाही. प्रहार करावे लागतील. जर अपोजिशन तुमच्या गोलंदाजावर 5 षटकार लागत असेल तर आमच्यामध्ये देखील दम आहे आणि तो दम दाखवावा लागेल तुम्हाला मैदानामध्ये. आता मॅचचा रिझल्ट जय पराजय यांचा विचार तुम्हाला करून जमणार नाही. विचार फक्त आता संघर्षाचा फाईट करण्याचा करायचा आहे. प्रहार केला. मी सांगितलं होतं मयूर हा खेळाडू या मॅच मध्ये फार टर्निंग पॉइंट खेळाडू आहे. त्याचा सुटलेला झेल तुम्हाला मागणं पडू शकतो. आलाय षटकार. सत्तेचाळीस धावांची गरज आहे. मॅच बनवतोय मयूर. या मॅच मध्ये जीव उठतोय. मॅच आपल्या संघाच्या दिशेनं टर्न करण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. गोलंदाज सज्ज होतात वेदांत. आणखीन एक 2 चेंडू 2 षटकार. असे चेंडू फेकाल तर गय केली जाणार नाही. सलग 2 षटकार. डीजे युद्ध नीती सांगते जय पराजयाचा विचार तुम्ही करू नका. संघर्षामध्ये दम तुमचा असला पाहिजे आणि ती दमखम या मॅच मध्ये दाखवत असताना हे दोन्ही खेळाडू वेदांत उलवेकर मागील मॅच मध्ये ज्यानं चांगली गोलंदाजी केली त्याच्यावर आता हल्ला बोल. आणखी एक फटका सजवलाय. 3 चेंडू 3 षटकार. बॅट्समन मैदानामध्ये आग ओकतायत. मयूर घरत इज ऑन अ फायर. डीजे मैदानामधील धावसंख्येचा डोंगर दिसत होता परंतु आता ही फटकेबाजी या धावसंख्या मोरबे संघांना एकत्र येण्यासाठी भाग पडलाय. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. बघा आता आयोजन कमिटी याच्यानंतर टीम मीटिंग होणार नाही हे लक्षात घ्या. 9 चेंडू 35 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकावर धावा लागली 37. रंग भरलाय. सहारा शिवकर संघ मॅच मध्ये इन झालाय. गोलंदाज वेदांतवर हल्ले बोल वारंवार करतायत. 9:35. पुन्हा एकदा आडव्या बॅट केलं. गॅप शॉट सिलेक्शन. 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे परंतु बॉल सीमा रेषा पलीकडे दाखल आलेला आणखी एक संघर्षमय चौकार. डीजे सोडलेला झेल. वाघ जखमी झाला तर तो खूप आक्रमक होतो आणि आणखी दुय्यम गतीनं अगदी दुहेरी ताकदीनं तो नेहमी वार करतो आणि ते वार करत असताना मैदानामध्ये लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं. आता शक्ती नाही तर युक्तीचा वापर. युक्तीनं अनेक वेळा आपण खेळाडूंना थांबवू शकतो आणि या स्लोअर वनचा वापर इथे झाला. कमबॅक करत असताना 7 मध्ये पाहिजेत 31 धावा. निर्णायक चेंडू मैदानामध्ये बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत असताना वेदांत. समोर फलंदाज मयूर. शॉट ऑफ पूल करायचं होतं. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. थोडस लो केला शॉर्ट सिलेक्शनला आणि ते सिंगल रन मिळेल. आता सामना येऊन थांबलाय. शेवटचे 6 चेंडू 30. प्लीज टीम मीटिंग नको. लगेच मॅच सुरू करा.
चला प्लीज सुरू करा आता 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चला प्लीज मॅच सुरू करा. सहा चेंडूंनी विजयासाठी रन पाहिजेत 30 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना संकेत बघा शेवटचं ओव्हर मध्ये आले आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण बॉल सीमारेषा पलीकडे दाखल षटकार. पाच चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू आणि 4 षटकार. आत्मविश्वास असेल तर कलसुबाई शिखर देखील सहज चढला जाऊ शकतो. जिथे ऑक्सिजनची देखील अगदी कमी असे बघायचं आहे मैदानामध्ये मयूर कुठपर्यंत लढेल. गती कमी केली, लेग ब्रेकचा वापर केला, 65 त्यात वाईट बॉल. अवांतर रन इथे मिळेल. 100 धाव जोडली जाईल. आता 5 मध्ये पाहिजे 23. थोडस वेगाने केला, वेग घेऊ नका हीच आम्ही विनंती तुम्हाला वारंवार करू, कारण मॅच दोघांसाठी महत्वाची. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सध्या संघर्ष फार चांगला केलाय. अगदी बघतो आपण सहारा शिवकर ज्या पद्धतीनं मयूरनं आतापर्यंत बॅटिंग केली, 4 षटकार 2 चौकार. आदललेला हा चेंडू आपण बघू शकता आणि इथे बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न इथे झाला. निर्धाव चेंडू इथे आलाय. आता 4 मध्ये पाहिजे 23. गोलंदाजावर प्रेशर टाकायचं असेल, या मॅच मध्ये इयन व्हायचं असेल तर हा बॉल फार महत्वाचा आहे. तेवढाच महत्वाचा मोरबे संघ देखील ह्या चेंडूवर सगळ्यांच्या नजरा लागलेत, कारण 4 मध्ये पाहिजे 23 धावा. गोलंदाज सज्ज होत असताना प्रहार केलाय, इनसाइड आउट बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता आता 3 मध्ये पाहिजेत 19. दमदार फाईट मयूरने केली. 14 चेंडू मध्ये 38 धावा. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा ज्या आल्या त्याच महागडे पडलेत आता सध्या टीमला, कारण 3 बॉल मध्ये 19 आता स्लॉट मध्ये देत आहेत, कारण आता मॅच मध्ये इन झालेत आणि हा मिस्तामिंग खेळाडू बाद आता मॅच मध्ये संपूर्ण इन झालाय. डांगरनेश्वर मोरबे संघ गोलंदाजाने केलेली नैराशा. धीरज ढवलेनं आज मार खाला. 33 धावा ज्या खर्च केल्या तिथे मात्र संपूर्ण संघाचा डाव हा विखुरला आणि धावांची इन्व्हेस्टमेंट फार चांगली राहिली डांगरनेश्वर मोरबेचे, आणि तो डाव आता पेळवताना संघ अगदी अक्षरशः धारात येथे पडतोय. आता पाहिजे चेंडू आणि धावामध्ये नंतर 2 चेंडू 19. एखादा एक्स्ट्रा चेंडू आला आणि त्याच्यावर फटका आला तर मॅच थोडेफार प्रमाणात बनू शकतं, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाही. गोलंदाज देखील इतका वेडेपणा तो करणार नाही. त्याला माहिती की सामना टोटली आता जरी 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तरी काही फरक पडणार नाही. मॅच जिंकल्याची आपल्याला गरज आहे. फटका सजवलाय, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार आलाय. आता हे षटकार फक्त एंटरटेनमेंट ठरतील. खेळाडू मैदानामध्ये प्रवीणला तुम्ही बघतायत, जेव्हा वेळ असते, जेव्हा गरज असते तेव्हा प्रवीण आपली विकेट लवकर गमवतात, परंतु तदनंतर आता वेळ हातातून निसटून गेल्यानंतर शेवटचा 1 बॉल आता शिल्लक आहेत. रन पाहिजे 13. आणि आता सामना इथे संपलाय. मॅच जिंकली टीम डांगरनेश्वर मोरबे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सहारा शिवकर. चांगला प्रयत्न तुम्ही केला. ज्या झालेल्या चुका त्या सुधारा आणि चांगला खेळ तुम्ही जरूर करा, या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. आणि मी या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करतो हनुमान फडके. 12 चेंडू 46 धावांची इनिंग आणि टोटल 7